नमस्कार. जसजसा आजचा घटनाक्रम आपण बघितला, काय काय घडलंय ते, काही मुद्दे समोर यायला लागलेले आहेत. काही लोकांशी, तज्ज्ञांशी बोलून काही फार महत्त्वाच्या माहिती आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. मला असं वाटलं की हे जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आत्ता माझ्या समोर जो आलेला आहे की विद्यमान ज्या अध्यक्षा झालेल्या आहेत प्रियाताई शिंदे, ज्या शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. मगाशी आपल्याला मी सांगितलं. आता या कहाणीमध्ये असा ट्विस्ट आहे की प्रिया शिंदे या खटावमधल्या जिल्हा परिषद गटातून ओपनमधनं निवडून आल्या आणि आणि जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणावरती त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. आता ह्या ज्या अध्यक्ष त्या झालेल्या आहेत की त्यांना अध्यक्ष होण्यासाठी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलं आणि हे कुणबी प्रमाणपत्र जे आहे हे काल घेण्यात आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या की ही जी रणनीती भाजपची होती आणि ह्याला साथ मिळाली ते महेश शिंदे जे आमदार शिवसेनेचे आहेत त्यांची. महेश शिंदेच्या मतदारसंघातनं 2 शिवसेनेचे आमदार गटातून 2 सदस्य निवडून आले आणि त्यांच्या माध्यमातलं आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट्समधली जी सगळी मंडळी होती त्यांनी संपूर्ण काम प्रिया शिंदे यांचं केलं. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जनतेने विचार करावा की ओपनमधनं निवडून येणारी व्यक्ती ओबीसी कुणबीचा दाखला घेते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्या होतात. म्हणजे हा सरळ जे ओबीसी समाजामधनं निवडून आलेले सदस्य आहेत, भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील, पण आपण भाजपची जरी म्हटलं तर भाजपमधले अनेक ओबीसी समाजामधले निवडून आलेले गटातील महिला होत्या. त्यांच्यावर हा अन्याय आहे असं बोललं जात आहे. आता हा अन्याय आहे का नाही हे आता जनतेने आणि भाजपच्या कार्यकर्ते नेत्यांनी ठरवावा की काय आहे आणि हे कसं समीकरण कशासाठी बसवलं हे आता येणारा काळ सांगेल. हा एक भाग झाला. आता दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आपल्या समोर आलेली आहे की सातारा जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व जी घटना घडली ती म्हणजे अनिल देसाई आणि संदीप साळुंखे मांडवे यांना पोलिसांनी उचललं, तेही अपहरणाच्या गुन्ह्याखाली. आता आपण म्हणतो की जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असतं, हे एक लोकशाहीचं पवित्र सभागृह आहे. एखादा जो सदस्य असतो किंवा जो निवडून आलेली व्यक्ती असते तर त्याला त्याच सभागृहातनं पोलीस उचलतात. म्हणजे हा सरळ लोकशाहीचा गळा घोटणं आहे. म्हणजे पोलिसांना हा अधिकार कोणी दिला की निवडून आलेल्या व्यक्तीला त्याच्याच सभागृहातनं त्याला उचलून नेलं जातंय. आपण पूर्वीही बघितलंय की महाराष्ट्राच्या विधानसभेने असं ठराव केला होता की कुठलाही सदस्य असेल तो जर त्या सभागृहाचा भाग आहे तर त्याला त्या सभागृहाची किंवा अध्यक्षांची सगळ्या गोष्टीची परवानगी लागते प्रशासनाची. परंतु इथं प्रशासनच सगळं वेटीस धरलं गेलं होतं. वेटीस धरून म्हणजे प्रशासन वेटीस धरण्यापेक्षा प्रशासनाने या लोकांना वेटीस धरून म्हणजे पोलिसांना वगैरे वेटीस धरून ही सगळा कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे हा सरळ म्हणजे दोघांना त्याच जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्यांना तिथून उचलून नेलं आणि त्यांना अटक करणं हा लोकशाहीचा गळा घोटणं आहे. आता आणखीन एक महत्वाची माहिती माझ्या समोर आलेली आहे. ह्या दोघांवरती अपहरण किंवा जिवे मारण्याचा काय जबरदस्तीने मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं की तिचे बापू शिंदे होते ज्यांचं अपहरण झालं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझं अपहरण झालं नाही. ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ॲफिडेव्हिट देऊन आले, म्हणजे त्यांचा जबाब देऊन आले, तरी सुद्धा या दोघांना अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेलं. आता यांना महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन गेले की तुमच्यावर तिथं गुन्हा आहे म्हणून तिथं त्यांना ठेवण्यात आलं आणि नंतर आता थोड्या वेळापूर्वी सातारच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे. आणि जी आपल्याला आता माहिती अशी मिळत आहे की अजूनपर्यंत या दोघांना अटक ही दाखवलेली नाही. आता अटक दाखवली नाही याचा अर्थ असा होतो की ह्या प्रकरणात
प्रशासनाला अंगलट येते हे आता दिसू लागलेलं आहे. आता होणार काय ते तुम्हाला सांगतो मी, की अपहरण झालेली व्यक्तीच म्हणते की माझं अपहरण झालेलं नाहीये. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे कुणाच्या सांगण्यावर? अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाच्या सांगण्यावर. आणि अपहरण झालेला व्यक्ती म्हणतो माझं अपहरण झालेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ जी सिस्टीम वागली गेलेली आहे, पोलिसांची सिस्टीम, ही सगळी कुणाच्या तरी सांगण्यावरनं वापरली गेलेली आहे. आता ही कुणाच्या सांगण्याने वापरली गेलेली आहे मी काय वेगळं सांगायची गरज नाही. भारतीय जनता पार्टी हे साताऱ्यामध्ये काही वेगळं करते असं नाही. भारतीय जनता पार्टीने हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण असंच केलेलं आहे, देशाच्या राजकारणातही असंच केलेलं आहे. म्हणजे जी माणसं अडचणीत सापडली आहेत त्यांना आपल्याकडे ओढायचं, आपल्या जवळ घ्यायचं आणि अशा पद्धतीनं सत्तेचं समीकरण, साम दाम दंड सगळ्याचा वापर भारतीय जनता पार्टी करण्यामध्ये अतिशय हुशार आहे. परंतु पुन्हा सांगतो मी, सातारचं हे जे प्रकरण आहे हे आता प्रशासनाच्या मोठ्या प्रमाणात अंगलट येऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये रोल महत्वाचे कोणाचे येणार आहेत? रामराजे नाईक निंबाळकर, शंभूराज देसाई, मकरंद पाटील, हे सगळ्यांचे रोल फार महत्वाचे ठरणार आहेत. ह्यांनी जर ताकदीनं हा जो सगळा विषय आहे हा पुराव्यासहित न्यायालयात जर मांडला तर नक्कीच न्याय देवता यांना न्याय देऊ शकेल. कारण का जो काही घटनाक्रम आहे, म्हणजे जर वरती मारहाणीचं पण जी सगळी प्रक्रिया जी घडली पालकमंत्र्यांच्या बाबतीत जो घडला, म्हणजे शंभूराज देसाईंना जी मारहाण झाली पोलिसांकडनं, त्यांना हाताला लागलं, त्याचाही सीसीटीव्ही असेल. सभागृहामध्ये काय घडलं त्याचा सीसीटीव्ही असेल. आणि हा सगळा जर प्रकार न्याय मंदिरात जर गेला तर नक्कीच न्याय मिळू शकेल. पण आज काही जरी झालं तरी भारतीय जनता पार्टी ही यशस्वी ठरलेली आहे. कशामध्ये? तर त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यामध्ये, उपाध्यक्ष करण्यामध्ये आणि जिल्हा परिषद भाजपमय करण्यामध्ये. आता आपण ह्या सगळ्या विषयावरती मी शेवट असं म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये ह्याचा काही फार मोठे परिणाम म्हणजे कुठल्या अर्थाने मी म्हणतोय, गंभीर परिणाम हे जिल्ह्याच्या राजकारणावर दिसतील. आणि जिल्ह्याच्या राजकारणावरती दिसता याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर पडू शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता एकनाथ शिंदे जे आता एकमेव जे नेते आहेत, मराठी माणसाचा बुलंद आवाज, तो ह्या सगळ्यावरती प्रतिक्रिया काय देतोय किंवा ते त्यांची भूमिका काय घेणार ह्याकडेही आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे. नक्की कळवा. आणखीनही आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्यांचं आम्ही स्वागत करू. आणि आपल्या ज्या सजेशन्स, प्रतिक्रिया असतील त्या नक्की आम्हाला कळवत राहा. तुर्तास धन्यवाद.